नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। मानवतेचा महाकुंभ, ढवळपुरीत विश्वशांती महाअनुष्ठान संपन्न। लाखो भाविकांच्या उपस्थितीत सामाजिक क्रांतीचा जयघोष। हुंडामुक्त विवाहातून दिला साधेपणाचा संदेश। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, ढवळपुरी। नमस्कार प्रेक्षक हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सतलोक आश्रमात संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 3 दिवसीय विश्वशांती महाअनुष्ठान व विशाल भंडारा सोहळा नुकताच अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला। 1 ते 3 मे दरम्यान चाललेल्या या सोहळ्यात केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दक्षिण भारतातील विविध राज्यांमधून आलेल्या लाखो भाविकांनी उपस्थिती लावत विश्वशांती आणि मानवतेचा संकल्प केला। या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ अध्यात्माची चर्चा झाली नाही तर सामाजिक कुरीतींवर प्रहार करण्यात आला। कबीरजींच्या विचारांचा वारसा पुढे नेत संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात हुंडामुक्त सामूहिक विवाह पार पडले। या प्रसंगी कबीरजींचा एक प्रसिद्ध दोहा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। कबीरा खडा बाजार में सबकी मांगे खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से बैर। या दोह्याचा प्रत्यय आश्रमात आलेल्या प्रत्येक भाविकाला येत होता। कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीसाठी हे महाअनुष्ठान समर्पित होते। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतील हजारो सेवादार 27 एप्रिलपासूनच या सोहळ्याच्या नियोजनासाठी ढवळपुरीत दाखल झाले होते। लाखो लोकांसाठी मोफत भोजन व्यवस्था, शुद्ध पेयजल आणि निवासाची सोय अहोरात्र सुरू होती। केवळ धार्मिक विधींवर मर्यादित न राहता या अनुष्ठानात आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी आणि देहदानाचा संकल्प असे लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आले। संत गरीबदासजी महाराज यांच्या अखंड पाठाने आणि आध्यात्मिक प्रदर्शनीने भाविकांना जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला। समाजात वाढत असलेली अशांती आणि द्वेष संपवून प्रेम आणि भाईचारा निर्माण करणे हाच या विशाल आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। कबीरजींच्या शब्दांत सांगायचे तर, पोथी पढ़ी पढ़ी जगमुआ पंडित भयानक होय, ढाई आखर प्रेम का पढ़ेसु पंडित होय। हाच प्रेमाचा संदेश घेऊन लाखो अनुयायी या सोहळ्यानंतर आपल्या गावाकडे परतले असून या अनुष्ठानाने सामाजिक एकतेचा एक नवा अध्याय लिहिला आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।